अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, LED टीव्ही, आटा चक्की, वॉशिंग मशीन, फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन। आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको, मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन। अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर, 0% व्याजदर, आधार पे उधार ऑफर। या पहा, आधार द्या, उधार घेऊन जा। आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे। संपर्क 9284016900 व 9901920551। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। लोकसभेबाबत पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मोठे वक्तव्य केले असून यावर बोलताना ते म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीला मी इच्छुक नाही। पुढील सांगलीचे खासदार संजय काका पाटीलच असतील, याबाबत कोणतीही शंका नाही असे म्हणाले। त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे चर्चांना मोठे उधाण आले आहे। नेमके सुरेश खाडे संजय काका पाटील यांच्या पाठीशी ठाम राहणार का व खासदारांना सध्या होत असलेला पक्षांतर्गतचा विरोध पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे संपला आहे का, असा सवाल उपस्थित राहू लागला आहे। नुकतेच ते मिरज येथे सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। शरद पवार व जयंत पाटील यांचीही लोकसभेच्या विषयावर नुकतीच चर्चा संपन्न झाली असून सांगली लोकसभेच्या जागेवर जयंत पाटील यांची मोठी भूमिका असणार आहे। हातकणंगले व सांगली या 2 जागांसाठी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या समवेत चर्चा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। अशातच पालकमंत्री खाडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असल्यामुळे सुरेश खाडे यांच्या संजय काका यांना दिलेल्या पाठिंबामुळे पृथ्वीराज देशमुख यांना सुरेश खाडे यांचा विरोध आहे का व इतरांना संधी मिळणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे।